महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारे गृहोपयोगी वस्तू संचाचं वाटप सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होतं. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जुलैपासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील गृहोपयोगी वस्तू संचाचं वाटप पोर्टल पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आलं. इतर जिल्ह्यामध्ये मात्र गृहोपयोगी वस्तू संचाचं वाटप केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय होतोय. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावं, तालुकानिहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे, संतोष माळे, डॉक्टर दगडू माने, विकास गायकवाड, दादासाहेब सुतार, अमर कांबळे, अशोक पाटील, भैयासाहेब दनावडे, निहाल कांबळे, रावसाहेब बेडगे, गीता कमलाकर, संजय अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.